नमस्कार मित्रांनो, कॅफे पुणे 30 प्रेझेंट घे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसलं कॅफे, कुठलं कॅफे, कशाला कॅफेत वगैरे जेवतो रे? घरी जेवायच्या आईच्या आजचं. माझ्या मुलांसारखं काय वागतोय? माझी मुलं पण सारखं कॅफेत जेवायला जा, हॉटेलात जेवायला जा, असं नाही करू. घरी जेवायचं आईच्या आजचं. अहो तसं नाहीये, घरातल्यापासून ते बाहेरपर्यंत सर्व पदार्थ तिथं उत्कृष्ट मिळतात. कुठलं कॅफे? कोथरूड मध्ये कॅफे पुणे 30. अच्छा अच्छा, मला पण घेऊन चल की कधीतरी. जाऊ जाऊ, नक्की नक्की. घरात पोळ्या लाटून इतकं वैताग आलाय ना, मला पण घेऊन चल. नक्कीच कधी नक्की. जायचं, कधी जायचं? जाऊ ना, इंटरव्ह्यू बघू ठीक आहे आपण. ठीक आहे, माझी मुलं मला घेऊन जाऊ शकतात. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपल्या स्टुडिओवर मदर्स डे निमित्त एक आई बोलवलेली आहे. मित्रांनो, नाही नाही, ही माझी आई नाहीये, एक सामान्य आई आहे. काय म्हणलात? आई सामान्य असते? आई ही गोष्ट सामान्य आहे? नाही नाही, मी जनरल बोललो. आई ही गोष्ट जनरल आहे? नाही नाही, आईला तसं जनरल म्हणता तुम्ही? नाही, उत्कृष्ट आई आहे. सुंदर कोण म्हणणार? सुंदर आणि एक उत्कृष्ट आई बोलवलेली आहे. त्यांना नुकताच आता सहनशील आई असा पुरस्कार सुद्धा जाहीर झाला. धन्यवाद धन्यवाद. मला पुरस्कार मिळाला गेला 3 तारखेला आणि मी 4 पायऱ्या चढत त्या स्टेजवर गेले आणि सगळे 100 लोक माझा फोटो काढत होते. मला ती एक ट्रॉफी मिळाली अशी. सॉरी, मी ट्रॉफी आणायचं विसरले. घेऊन घेऊन शकते ट्रॉफी, घेऊन शकते, मला सगळ्यांना दाखवायची. एक मिनिट, तुम्हाला त्याची काही गरज नाहीये. अच्छा, तुम्हाला पुरस्कार नाही, पुरस्कार मिळाला हीच मोठी गोष्ट आहे. अच्छा 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 अच्छा, हीच मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, माझ्याशिवाय कोणाला मिळालं पण नसेल ना. मित्रांनो, ह्या आईचं नाव आहे कैकई पेशन्स. तर मित्रांनो, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गुप्तगू करणार आहोत. नमस्कार. अच्छा, नमस्कार नमस्कार. चहा घेतला तुम्ही? चहा नाही नाही, प्रोडक्शन चहा नाही दिला? अहो सर, 10 चहा होते आणि आपले टीम मेंबर 11 आहेत. मग काकूच म्हणाला मला नको चहा. मित्रांनो, पाहिलं, हा असतो आईचा त्याग. त्याग वगैरे काही नाही. तुम्ही 11 जण आणि चहा 10च होते. म्हटलं मग चहा नाही तर मला मस्तानी द्या. कुठे मस्तानी? किती वेळ लागला? नाही नाही, पाठवल्या. एवढा वेळ लागतो मस्तानीला? नाही नाही, पाठव, आपण पुढे बोलूया. पण माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला. हा, की तुम्ही अप्पर लिप्स, लोअर लिप्स, साइड लिप्स काहीच केलं नाहीये. दाढी ठेवून आलात तुम्ही. लग्नानंतर 6 वर्षातच माझा नवरा वारला. डोक्यावर खूप कर्ज होतं. मुलांना लहानाचं मोठं करायचं होतं. त्यांना दोघांचंही, आई वडिलांचं दोघांचंही प्रेम द्यायचं होतं. वडिलांची उणीव भासू नये म्हणून मी हा लूक ठेवलाय. शेवटी एका स्त्रीच्या आयुष्यात काय असतं? काय असतं? काय असतं? काय असतं? मीच सांगणार ते. तुम्ही काय म्हणताय काय असतं? काय असतं? जसं की तुम्हाला खूप माहिती आहे. मलाच माहिती आहे स्त्रीच्या आयुष्यात काय असतं. आई वडिलांची अर्धी प्रॉपर्टी आणि नवऱ्याची संपूर्ण प्रॉपर्टी. तुम्ही काय बोलताय? हा रियालिटी शो नाहीये, खरं आहे ते बोला. खरं हेच आहे की मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे. हे बघा, मी पण तुम्हाला खरं सांगतो, कोणी कोणाला लहानाचं मोठं करत नाही. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते ना, त्याच पद्धतीने आयुष्य असतं. की 2 टायमाचं जेवण जर नीट मिळालं ना माणसाला, की तो लहानाचा मोठा होतोच. मी फक्त लहानाचा मोठा नाही केला, मी त्यांच्यावर संस्कार सुद्धा केलेले आहेत. काय काय संस्कार केले तुम्ही? फ्रीज मधनं बाटली काढून ठेवली की ती परत ठेवताना भरूनच ठेवायची. शाळेत नाही वेळेस तू परत नाही आलास तरी चालेल, पण डबा घेऊनच यायचा, तोही रिकामा डबा. घरी पाहुणे आल्यावर सामोस्यांचं हट्ट नाही करायचा. कोथिंबीर आणायला पाठवल्यावर खाऊसाठी हट्ट नाही करायचा. कळलं का? बाजारात गेल्यावर 2000चा टी शर्ट सांगितलं की 150 पासून सुरुवात करायची. हे संस्कार मी केलेत. मी एका आईनी केलेत, एका आईनी, एकटीने. हे संस्कार म्हणत नाहीत, हे तुम्ही तुमची कामं करून घेतली त्यांच्याकडनं. आईची कामं करून घेणं याला पण संस्कारच म्हणतात. मला एक सांगा, काय आता आजच्या जगामध्ये आई होणं सोपं आहे? लाज वाटते? कसले घाणेरडे असलेले प्रश्न विचारतोय. एका आईच्या वयाच्या बाईला तू असले प्रश्न विचारतो काय? का पुरस्कार विजेता आईला असले प्रश्न विचारतो? असली नाही नाही, माझं तसं म्हणणं नव्हतं. मी माफी मागतो, मी सगळ्यांची माफी मागतो. माझा प्रश्न विचारताना चुकला. मला प्रश्न असा विचारत होता तुम्हाला की आजच्या जगामध्ये आदर्श आई होणं सोपं आहे का? तसं विचारणं अजिबात सोपं नाहीये. का? आजकालची मुलं काय करतील याचा नियमच नाहीये. आजकालची मुलं काय करतील याचा नियमच नाही आणि आमचा उद्गार कधी निघेल ह्याचाही नेम नाही. बघा ना, आता तुम्ही शाहिद आफ्रिदीची आई बघा, रिटायर्ड होऊन शाहिद आफ्रिदी किती वर्ष झाले. आता फार त्याला नातू झाला, त्याच्या आईला नातू झाला, तरी अजून त्याच्या आईचा उद्गार निघतोय. बिचारी जीवाला शांतीच नाही. आपल्या मुलांनी जर रस्ते नीट बांधले नाही तरी आमचेच उद्गार निघणार, आईचाच उद्गार निघणार ना. खरं. तुमची मुलं काय करतात? काहीच करत नाहीत. अरे देवा, बेरोजगार का? बेरोजगार वगैरे नाहीयेत. एक मुलगा कंपनीत कामाला होता, पण तिथं त्याचं पटलं नाही म्हणून त्याला हाकलून दिलं. आणि दुसरा मुलगा पोलिसात होता, पण एका लाच खाणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडलं म्हणून काढून टाकलं. नाही पण काहीतरी चुकतंय. तसं नसं, लाच खाताना पकडला असं म्हणून काढला असेल. लाच खाताना नाही, लाच खाणारा जो पोलीस होता त्यांनी याला पकडलं, कारण का हा व्यवस्थित नियमानुसार पावती फाडत होता म्हणून याला काढून टाकलं. नाही काहीतरी चुकतंय. हो 100% चुकतच आहे. मोठ्या मुलाची कंपनी फ्रॉड करून पैसे कमवायची, ह्याला ते पटे ना म्हणून ह्याला झाकलून दिला. नाही काहीतरी चुकतं. तुमच्या मुलांची नेमकी नाव काय? कैवल्य गंगाधर पेशन्स आणि गंधार गंगाधर पेशन्स. तुम्हाला असं कधी वाटत नाही का की मुलांनी तुमचं नाव पण वापरलं पाहिजे? तुम्ही कधी शेती बघितली? शेती हो पाहिली आहे ना. कुठली कुठली पाहिली? डाळिंबाची पाहिली आहे, मोसंबीची पाहिली आहे आणि ऊसाची पण पाहिली आहे.
आता गंमत बघा, आई म्हणजे ते शेत असतं, माती असते. बाप खरं तर फक्त बियाणे टाकतो, ती माती त्या बीजाला आकार देते, त्याचं रोप फुलवते, स्वतःचं पोषण त्याच्या वाढीला देते. पण कोणी म्हणत नाही की मातीचं शेत आहे. सगळे म्हणतात ऊसाचं शेत, ज्वारीचं शेत. तसंच असतं आईचं. खरंय. आई होणं अवघड आहे हो. आपल्या मुलांनी समाजात जाऊन चांगलं वागावं याच्यासाठी आईला संस्कार करावे लागतात. जर तो समाजात चांगला वागला नाही तर आईचाच उद्धार होतो. तुम्हाला माहितीये सगळ्या घाणघाण शिवा आईच्याच नावाने का असतात? का बरं? कारण जिच्याबद्दल सगळ्यात जास्त आदर असतो तिला वाईट बोललं तर ती शिवी होते ना. पण जर तो आदरच उरत नसेल तर काय मग? कोण आहोत आम्ही? चांगला जॉब मिळव हे एक बाप सांगतो, पण जॉबच्या ठिकाणी चांगलं वाग हे असं आई सांगते. कारण कर्तबगारीसाठी अजून बापाचंच कौतुक होतं, संस्कारासाठी मात्र आई जबाबदार असते. मी माझ्या मुलांना ते शिकवलं. म्हटलं चांगले माणूस बना. कर्तबगार तर खूप आहेत आणि समाजाला चांगल्या माणसांची जास्ती गरज आहे. अच्छा, म्हणून तुम्हाला एक आदर्श आई म्हणून पुरस्कार मिळाला. मला आदर्श आईचा पुरस्कार मिळण्यासाठी सुद्धा माझ्या मुलांना चांगलं वागावं लागलं. म्हणजे माझं चांगलं ठरणं न ठरणं हे सुद्धा दुसऱ्यांवरच अवलंबून आहे. मला असं वाटतंय आपण एक छोटासा ब्रेक घ्यायचा. आईंसाठी चहा मागवला होता, त्याचं काय झालं? दादा थोडा वेळ लागेल. अच्छा, वेळ लागेल. पण तरी पण अरे माझ्यासाठी आणलेली मस्तानी द्या ना याला. अरे नाही, ती तुमच्यासाठी. एक मिनिट, फोन आलाय. हा बाळा. हो आले 5 मिनिटात आले. हो निघतेच आले. चला मला निघावं लागेल, पोरांना भूक लागली ना, साठी जेवायचं. मित्रांनो, आई म्हणजे नेमकं काय हे कधी समजेल का रे? ठीक आहे, चला निरोप घेतो. मस्तानी द्या, आईंनी सांगितली आमच्या.